रखेल, दृष्ट, वैश्या अशी वर्णने ऐकून अर्पिता काही काळ अवाक झाली. तिची इच्छा होती की पृथ्वी फुटेल आणि ती तिच्या आत गाडली जावी. ती जाऊन स्वतःला अशा ठिकाणी लपवून बसेल जिथे तिला कोणी पाहू शकणार नाही. नातेवाईक कुजबुजत होते. पण शुभमची बायको ही अशी भाषा वापरू शकते का? ती तर तिची चांगली मैत्रीण बनली होती. मग ती असं कसं बोलू शकते? अर्पिताचे नाव शुभमसोबत जोडले जात होते. त्यांच्या नात्याला अवैध म्हटले जात होते. तिने कशात अश्रू आणत शुभमला विचारले, सगळे मला चुकीचे म्हणत आहेत. आपल्या नात्याला बेकायदेशीर म्हणत आहेत. खरे आहे, तुझे लग्न झाले आहे. मला तुझ्यासोबत राहण्याचा अधिकार नाही. मी खरंच तुझी रखेल आहे का? हा प्रश्न शुभमला आरशासारखा टोचत होता. अर्पिताचे रडणे थांबत नव्हते. रडून ती म्हणाली, एवढ्या बदनामीनंतर आता माझ्याशी कोण लग्न करणार? शुभम तिला दिलासा देत म्हणाला, मी तुझ्यासाठी मुलगा शोधेल. तुझ्या लग्नाचा सर्व जबाबदाऱ्या मी पार पाडेन. माझ्याशिवाय तू राहू शकशील का? अर्पिताच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी शुभमने तिचे डोके त्याच्या मांडीवर ठेवले आणि तिला थोपटायला सुरुवात केली. काही वेळातच अर्पिताला झोप लागली. शुभम कितीतरी वेळ तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत राहिला, जो अजूनही अश्रूंनी ओला झाला होता. एक एक करून त्याला अर्पिताशी संबंधित सर्व लहान मोठ्या घटना आठवू लागल्या. आठवणी या महासागराच्या लाटांसारख्या असतात. त्या उठतात, पडतात आणि नंतर एक पोकळी सोडून जातात. तो एकटेपणा जो भरणे कठीण होते. अर्पिता ही शुभमची चुलत बहीण होती. दोघांच्या वयातही मोठा फरक होता. त्या अंतराचा परिणाम त्या दोघांच्या व्यक्तिमत्वात आणि आवडीनिवडीवर दिसत होता. शुभमच्या मनात लहान अर्पिताचे पुसट चित्र होते, तर अर्पिताला शुभमची अजिबात आठवण नव्हती. असे होऊही कसे शकते? तेव्हापासून आजपर्यंत तिच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. आईचे निधन झाले, वडिलांनी दुसरे लग्न केले, तिला तिच्या आजीच्या घरी पाठवण्यात आले. आयुष्याच्या प्रहारांनी तिला तिच्या वयापेक्षा थोडा जास्त अनुभव दिला होता, जो कधीकधी तिच्या स्वभावातही दिसून येत होता. अर्पिता अनेक वर्षांनी शुभमला भेटली, तरीही तिच्या वागण्यात अजिबात विचित्रपणा नव्हता. आपुलकीची भावना होती. काही दिवसातच शुभम तिचा अधिपती झाला. अर्पिताने शुभमला तिच्या बालपणीच्या प्रेमाविषयी पण सांगितले. दोघांना लग्न करायचे आहे असेही सांगितले. जर तू माझ्या घरच्यांना लग्नासाठी राजी करू शकत नसेल तर मला दिल्लीला घेऊन जा. आसिफ तिथे काम करतो. मी पण पीजीत राहून नोकरी करेन. कोर्ट मॅरेज नंतर मी माझ्या घरच्यांना सांगेन. अर्पिताने एका दमात शुभमला सांगितले. शुभमने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण नंतर तिच्या जिद्दीला बळी पडला. त्या दिवसात शुभम दिल्लीत कामाला होता. चांगली कंपनी, चांगले उत्पन्नच, आनंदी कुटुंब. अर्पिताच्या घरात शुभमला खूप मान होता. अर्पिताच्या कुटुंबियांना दिल्लीला जाण्याबाबत समजावून सांगावे लागले. अखेर अर्पिताला दिल्लीला जाण्याची परवानगी मिळाली. अर्पिताला पंख मिळाले. तिच्या आनंदाला सीमा नव्हती. तो दिवसही आला जेव्हा अर्पिता शुभमसह तिच्या स्वप्नांच्या शहराकडे निघाली. अर्पिताच्या वडिलांनी तिची सगळी जबाबदारी शुभमच्या खांद्यावर टाकली होती. शुभमनेही आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. दिल्लीला पोहोचल्यानंतर शुभमने अर्पिताची पीजीमध्ये राहण्याची व्यवस्था केली. कालांतराने अर्पितानेही दिल्लीच्या वेगवान जीवनाशी जोडवून घेतले. शुभम आपल्या कामात व्यस्त झाला. या नव्या आणि वेगळ्या जगात अर्पिता खूप आनंदी होती. वीकेंडला ती कधीकधी आसिफसोबत कॅनॉट प्लेसला फिरायची, तर कधी दोघेही कुल्फी खायला रात्री उशिरा बाईकवरून इंडिया गेटला जायचे. मार्च महिना होता. पलाशच्या झाडांच्या हिरव्या पानांची जागा लाल फुलांनी घेतली होती. ही फुले तिला लहानपणापासूनच आवडतात. लाल रंग हा तिचा आवडता आहे. त्यांच्या घरासमोर पलाशचे झाडही होते. दिल्लीत कुठेही लाल फुले पाहिल्यावर त्यांना घरचे वाटायचे. होळीला अवघे काही दिवस राहिले होते. अर्पिता यावेळी होळीसाठी खूप उत्साहित होती. तथापि नियतीच्या इतर योजना होत्या. होळीच्या काही दिवस आधी अर्पिताची तब्येत खराब असल्याची बातमी शुभमपर्यंत पोहोचली. शुभम जेव्हा पीजीला पोहोचला तेव्हा त्याला अर्पिता खूप तापाने त्रस्त दिसली. अर्पिताच्या रूममेट्सना समजले की आसिफने तिच्याशी प्रेम आणि लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर तिच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. लग्नात धर्म अडथळा आणत असल्याचे सांगून एके दिवशी तो तिला कायमचा सोडून गेला. ज्या स्वप्नासह अर्पिता दिल्लीला आली होती ते स्वप्न चकनाचूर झाले होते. कल्पनेच्या उड्डाणात तिचे पंख रक्ताळले होते. शुभम रात्रभर अर्पिताच्या जवळ बसून राहिला. वडिलांना फोनवर सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यात रस नव्हता. सूर्योदय होता शुभम अर्पिताला त्याच्या फ्लॅटवर घेऊन आला. अर्पिताची काळजी घेण्यात त्याने कोणतीही कसर सोडली नाही. अर्पिताला तिच्या बालपणीच्या प्रेमातून आणि नंतर झालेल्या विश्वासघातातून सावरता आले नाही. तिच्या प्रेमाच्या आड जात आणि धर्म कसा आला हे तिला समजले नाही. संघर्ष आणि दुःखाने भरलेला काळ गेला. अर्पिता आठवडाभरातच बरी झाली. शुभमने तिला त्याच्या ऑफिसमध्येच नोकरी मिळवून दिली. अर्पितालाही तिच्या कामात रस वाटू लागला. मोकळ्या वेळेत ती घरातील कामात व्यस्त राहू लागली. शुभमच्या छोट्या छोट्या गोष्टींची जबाबदारीही तिने घेतली. ती सकाळी उठायची, चहा करायची, मग शुभमला उठवायची, नाश्ता करायची आणि मग ऑफिसला जायची तयारी करायची. दोघेही एकत्र ऑफिसला निघायचे.
ती संध्याकाळी शुभमसोबत घरी यायची. ज्या रात्री शुभमला ऑफिसमध्ये उशिरा राहावं लागायचं त्या रात्री शुभम येईपर्यंत ती जागेच असायची. रात्री जेव्हा ती घाबरायची तेव्हा ती गुपचूप शुभमच्या बेडवर येऊन झोपायची. शुभमनेही तिला थापटण्यास सुरुवात केली, पण दोघांमध्ये एका उशीचं अंतर असायचं. पण एका रात्रीत एका उशीचे हे अंतरही संपले. कठीण दिवसांमध्ये मैत्री अनेकदा मजबूत होते. संघर्षामुळे नातेसंबंध निर्माण होतात, तर काही नाती कमकुवतही होतात. फक्त 3-4 आठवडे झाले होते, पण दोघेही शतकानुशतके एकत्र राहत असल्याचा भास होत होता. ते एकमेकांचे चेहरे वाचू शकत होते. शुभमच्या गावी जाण्याचे प्रमाणही कमी होऊ लागले होते. तो घरी गेला असता तरी अर्पिता त्याच्या परतीचे बुकिंग अगोदर करत होती. एकीकडे शुभम आणि अर्पितामधील अंतर कमी होत होते, तर दुसरीकडे शुभमचे घर आणि कुटुंबापासूनचे अंतर वाढत होते. शुभम आणि त्याच्या पत्नीच्या नात्यात कटुता वाढत होती. अनेक वेळा शुभमने अर्पिताशी लग्न करण्याचा विचारही केला, पण प्रत्येक वेळी त्याच्या मुलाचा निरागस चेहरा डोळ्यासमोर यायचा. एकच व्यक्ती त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत होती, त्यांच्या घरात. आणि नातेवाईकांमध्ये कुजबूज सुरू झाली होती. कुजबुजांचे हळूहळू आरोपांमध्ये रूपांतर झाले आणि शुभमचे शांत जीवन विस्कळीत झाले. नात्यांच्या धगधगत्या वाटेवर चालताना पायाला फोड येणे अपरिहार्य होते, पण आता फोड येणे किती त्रासदायक असू शकते हे दोघांच्याही लक्षात येऊ लागले. अचानक शुभमला गुदमरल्यासारखे वाटले आणि त्याचे विचार थांबले. शुभमने अर्पिताला मांडीवर घेतलं आणि तिला बेडवर झोपावलं आणि स्वतः बाल्कनीत आला. सकाळची लाली क्षितिजावर दिसत होती. पलाशची बरीच अशी फुले चुरगळून आकाशात विखुरल्याचा भास होत होता. शुभम समोरच्या पलाशच्या झाडाकडे पाहू लागला. त्याची सगळी पाने गळून पडली होती आणि लाल फुलांनी भरलेले झाड जणू काही नवीन नाती तयार झाली होती आणि जुनी नाती तोडली जात होती. शुभमवर नवी जबाबदारी आली होती. अर्पिताच्या लग्नाच्या जबाबदारीबाबत तो खूप गंभीर होता. शुभमने अर्पिताच्या लग्नाबद्दल त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मित्राच्या धाकट्या भावासोबत चर्चा केली. मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांनी हा प्रस्ताव मान्य केला. अर्पिताच्या लग्नाची तयारी सुरू झाली. आपल्या पत्नीच्या विरोधात जाऊन अर्पिताच्या लग्नाची सर्व जबाबदारी आणि खर्च शुभमने उचलला. लग्नाच्या तयारीत दिवस गेले. शुभमला स्वतःचा विचार करायला वेळ नव्हता. वडील आणि सावत्र आईला अर्पिताच्या आयुष्यात फारसा रस नव्हता. अर्पितासाठी तिचे संपूर्ण कुटुंब शुभममध्ये सामील होते. नवीन नातं जुळवण्याची धडपड करत असताना अर्पिता जाणून बुजून शुभमकडे दुर्लक्ष करत असे. अर्पिता, जिच्यासाठी शुभमने आपल्या सर्व नातेवाईकांशी आणि अगदी त्याच्या अर्धांगिनीशी संबंध तोडले होते, ती आता त्याच्यापासून दूर जात होती. आता रात्री उशिरा परतल्यावर अर्पिता वाट पाहत सापडली नाही. सकाळच्या चहासोबत तिचा आवाजही ऐकू आला नाही. हवामान बदलत होतं. शुभमला हे कळू लागले. त्याला उपेक्षित वाटू लागले. त्याने स्वतःभोवती एकटेपणाची भिंत बांधायला सुरुवात केली. लवकरच अर्पिताच्या लग्नाचा दिवसही आला. शुभमची संवेदना बोथट झाली होती. तो सर्व काम यांत्रिकपणे करत होता. निरोपाची वेळ आली आहे. नेहमी चिवचिवाट करणाऱ्या अर्पिताचे डोळे भरून आले. ती रडायला लागली. खोलीची प्रत्येक भिंत तिच्या आवडीच्या रंगात रंगली होती. प्रत्येक पडदा तिच्या आवडीचा होता. बाल्कनीतली छोटीशी बागही तिच्या आवडीच्या फुलांनी सजवली होती. ओल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे बघत होती. घरासमोर तिचे आवडते पलाशचे झाड एकटेच उभे होते. पतंग गतिहीन होता. ती त्याच्या आयुष्यातील रंगसंगती आपल्यासोबत घेऊन जात आहे याची त्याला जाणीव होती, पण त्याच्या मनावरचे ओझे उतरले होते. शुभमने आपली जबाबदारी पार पाडली होती. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सोबतच नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.